पूर्वी आईवडील म्हणायचे ज्या घरी दिल आहे तिथेच राहा. कितीही त्रास झाला किंवा घरातून रात्री अपरात्री बाहेर काढले तरीही, दारू पिऊन जीवघेणे हल्ले झाले तरी रडत रडत रात्र काढा आणि सकाळी बळच हसून कामाला लागा. माहेरी येऊ नका, लोक काय म्हणतील, सारखी येती, सासरी सुखी नाही का. माहेरच्यांना स्वतःचा मानसन्मान राखला जायचा. तू इथे राहायला आली की तुझ्या बहीण भावाचे लग्न नाही होणार. काढ दिवस, मुलं होतील दारुड्या सुधरेल, जाऊ दे, मुलं कशी मोठी होतील सहन कर, मोठी झाली की तुझे आयुष्य सुखाचे होईल. मुलंच सुधारेल दारुड्याला. अशा व्यक्तीला संशय तर काय जणू पाचवीलाच पुजले होते की काय. परंतु दारुड्याला सुधारेल अशी औषधे नाही. आपलाच मार्ग बदला, परमेश्वराची कास धरा, अन्याय करणाऱ्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, तरच मानसिकता बदलेल. कळकळीची विनंती करते, कोणालाही सतवू नका आणि कोणाकडून सतवून घेऊ नका. श्रीकृष्ण म्हणतात, अन्याय करणेवाले से अन्याय सेहन करणेवाला पापी होता है, जियो और जीने दो. समाज दोन्हीकडून बोलतो. अरे वैष्णवीचा जीव घेतला नराधम राक्षसानी, बाळाचा सुद्धा विचार केला नाही. आज सापडले तरी गुन्हा कबूल करायचा ते नाही. उलट निष्पाप बाळाच्या आईवर संशय घेतले, तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. ती आता स्वतंत्र आत्मा आहे, ती बरोबर बदला घेईलच. कितीही शितोड्या उडवले तरी आम्ही निषेध करतो अशा अधर्मी विकृत नराधमांचा. एकच प्रार्थना आहे, न्याय कर परमेश्वरा. संतोष देशमुख आणि वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे. आपलेही आपल्या शेजारी पाजारी लक्ष असावे. हुंडाबळीमुळं परत एक वैष्णवी जाता कामा नये. नंतर हळहळ व्यक्त करून काय उपयोग. अंजली दमानिया, विशाल बडे, प्रसन्न जोशी यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला असंच आपण सर्वांनी उठवावा आणि अशा नीच प्रवृत्तीचा नायनाट करावा. जय सच्चिदानंद.